नाही मॅम, खरं तुमच्यामुळे म्हणजे माझ्या आयुष्यात बदल झाला. म्हणजे मला वाटतच नव्हतं की मी एवढी हॅपी पण होईल आणि एवढं स्वतःच्यात मला कॉन्फिडन्स पण येईल. आणि ज्या गोष्टीपासून मी दूर पळत होते, ती गोष्ट आता मी इझिली सोडू शकते. म्हणजे असं जी मला हवी होती ती. जेवढं माझं स्वतःवरती कंट्रोल झालं. गुड. म्हणजे मला झोप लागत नव्हती, ती झोप मी आरामात झोपते. जे मला जेवण जात नव्हतं ते जेवण जाताना खूप काय गोष्टींचं मी टेन्शन घेत नाही. म्हणजे एक आयुष्य बदलून गेलं तुमच्यामुळे माझं. ओके, थँक्यू मॅम. त्यांचं असं होतं की त्यांचं वेट वाढलं, जे की त्यांना जेवण जात नव्हतं म्हणून वेट वाढत हा नव्हतं. बरोबर आहे मॅम? हा, बरोबर आहे ही गोष्ट. हा. कॉन्फिडन्स म्हणजे होतं सगळं हे, पण होईल की नाही ही एक भीती होती मनामध्ये. आता भीती आहे? आता भीती नाही अजिबात. म्हणजे कुठलीही गोष्ट गमवायची भीती नाही अशी हा, जी ती खूप अगोदर मोठी भीती वाटायची. त्याच्यामध्ये. हा. की अगोदर खूप वाटायचं. हा रिझल्ट म्हणजे मी स्वतःहून सांगते म्हणून जे माझ्या आसपासचे लोक आहेत ना, त्यांना पण ते जाणवतं माझ्या झालेला बदल. त्यांचं म्हणणं आहे की माझ्यामध्ये फरक दिसतोय. म्हणजे घरातल्यांना पण दिसतोय आणि ऑफिसमध्ये पण दिसतोय. ऑफिसमध्ये तर माहित नाही पडलं की कोण काय करतंय असं. असं माझं बोलणं खूप बंद झालं. म्हणजे मी कोणाशीच बोलत नाही. माझं काम आणि मी. आणि आता मी स्वतःहून बोलते लोकांशी. म्हणजे जे आपण म्हणतो ना मस्करी करणे, मजाक वगैरे, ते स्वतःहून करते मी. आणि घरातलं वातावरण सुद्धा तुम्हाला सांगते, सगळे म्हणजे शांत स्वभावाचे. मीच एकटी बडबड होते. पण असं काही कारणामुळे माझं बोलणं बंद झालं. पण आता ते परत सगळं आयुष्य माझं परत रिपीट झालं. जे घरातलं खेळीमेळीचं वातावरण होतं माझ्यामुळे ते परत चालू होतं.